नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती म्हणजेच आरआरबी ग्रुप डी चा जो आज झालेला पेपर आहे, तर आज झालेल्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रो जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते, असे महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, 4 ऑगस्ट 2026 रोजचा आजचा हा फर्स्ट शिफ्ट मधील प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रो। बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही आरआरबी ग्रुप डी तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, सोबतच साइडला जे बेल आयकॉन त्याला प्रेस करून ठेवायचं आहे, म्हणजेच रेल्वे भरती संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न घेऊया। पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी कोणता विचारण्यात आला होता। प्रश्न आहे बघा, एप्रिल 2025 मध्ये प्रचारित केलेले सचेत ऍप खालीलपैकी कोणी लॉन्च केले। बघा, सचेत नावाचे हे जे ऍप आहे, हे ऍप कोणी लॉन्च केलं असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आला आहे। ओके, बघा या ठिकाणी राष्ट्रीय परिवर्तन संस्था म्हणजे नीती आयोग, ज्या विद्यार्थी मित्रो, भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान, तर यापैकी कोणी जो आहे या ठिकाणी सचेत ऍप जे या ठिकाणी लॉन्च केलं होतं, सचेत ऍप कोणी लॉन्च केलं आहे, तर हे विद्यार्थी मित्रो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लॉन्च केलं आहे। ओके, कोणी? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ऑप्शन नंबर सी यांनी हे सचेत ऍप जे विद्यार्थी मित्र लॉन्च केलेलं आहे। ओके, सचेत ऍप हे लॉन्च केलेलं आहे। आता बघा, सचेत ऍप नेमकं कशा करताय, तर बघा या ठिकाणी उत्तर काय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण। तर बघा, एप्रिल 2025 मध्ये प्रचारित केलेले सचेत ऍप जे आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी NDMA ने सुरू केले। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2025 मधील मन की बात कार्यक्रमात आपत्तीपूर्व सूचना देणाऱ्या या ऍपचा प्रचार केला होता। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, नुकतेच पद्मविभूषण 2026 या पुरस्काराने सन्मानित झालेले डॉक्टर एन राजम खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत। बघा, डॉक्टर एन राजम हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता। बघा ऑप्शन या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, सतार, सरोद, व्हायोलिन आणि बासरी। ओके, तर कोणतं वाद्य वाजवण्याकरिता प्रसिद्ध आहे, तर ह्या विद्यार्थी मित्र व्हायोलिन करता, ऑप्शन नंबर सी व्हायोलिन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्र, नुकत्याच या ठिकाणी 2026च्या चालू घडामोडी 2025च्या चालू घडामोडी या आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात येत आहेत। ओके, पहा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्र, पद्मविभूषण 2026 पुरस्कार सन्मानित झालेले डॉक्टर एन राजम यांना या व्हायोलिन हे वाद्य वाजवण्यासाठी हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात व्हायोलिनवर मानवी आवाजासारखी नक्षी व सौंदर्य उतरवणारी गायकी अंगशैली विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। ओके, बघा यांनी कोणती शैली आहे या ठिकाणी यांची शैली जर म्हटलं तर शैली देखील आपल्याला महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र, ती आहे गायकी अंग। कोणती आहे? गायकी अंग शैली या ठिकाणी प्रसिद्ध आहे। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, 2026च्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अभिनेते विजय थलपती यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय? बघा विद्यार्थी मित्रो, अभिनेता विजय थलपती ओके तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय होते? बघा, द्रविड मुनेत्र कळघम, तमिळगा वेत्री कळघम TVK, त्यानंतर अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, त्यानंतर तमिळ मुक्कल मुनेत्र कळघम। काय विद्यार्थी मित्रो, तर या ठिकाणी विजय थलपती जे यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय? यात तमिळगा वेत्री कळघम। काय आहे? तर तमिळगा वेत्री कळघम, ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तमिळगा वेत्री कळघम। ओके, सध्याचे काय हे मुख्यमंत्री आहेत विजय थलपती, हे तामिळनाडूचे सध्या मुख्यमंत्री बनलेले आहेत। बघा, नुकतेच तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनलेल्या अभिनेते सी जोसेफ विजय म्हणजे थलपती विजय यांच्या राजकीय पक्षाचे नाव तमिळगा वेट्री कळघम आहे, म्हणजे TVK। काय आहे? TVK हे यांच्या राजकीय पक्षाचे नाव आहे। आता TVK ने विद्यार्थी मित्र 234 जागेपैकी 108 जागा जिंकल्या। ओके, किती? 234 जागेपैकी 108 जागा ज्या आहेत TVK ने या ठिकाणी जिंकल्या आहेत। आता बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची आहे तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा। ओके, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यातील अधिकृत द्विपक्षीय शिखर बैठक कोठे झाली? बघा, आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष विद्यार्थी मित्र कोण? तर इमॅन्युएल मॅक्रॉन। ओके, कोण होते? इमॅन्युएल मॅक्रॉन हे होते। यांच्यात अधिकृत द्विपक्षीय शिखर बैठक कोठे झाली? नवी दिल्ली, पॅरिस, मुंबई की मार्सेल? ओके, कुठे झाली? तर ही झाली मुंबई या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी मुंबई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुंबईतील लोकभवन येथे द्विपक्षीय बैठक जी आहे ती झालेली आहे। ओके, कुठे झाली? मुंबईतील लोकभवन या ठिकाणी ही द्विपक्षीय बैठक झाली आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 2026 मध्ये पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत 8.15 मीटर किती या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, तर 8.15 मीटर
मीटरची शानदार उडी मारून कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? ओके, बघा सुवर्ण पदक जिंकल्या विद्यार्थी मित्र इंडियन ऍथलेटिक सिरीज 2026 मध्ये तर जेस्विन ॲड्रिन, मुरली श्रीशंकर, प्रवीण चित्रवेल की लोकेश सत्यनाथ, ते कोण जिंकल्या विद्यार्थी मित्र? तर हे मुरली श्रीशंकर यांनी जिंकले. ऑप्शन नंबर बी मुरली श्रीशंकर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, बंगळुरू येथे झालेल्या इंडियन ऍथलेटिक्स 2026 या पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेमध्ये 8.15 मीटरची उडी मारून मुरली श्रीशंकर या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. स्पर्धेचं नाव काय हे लक्षात द्या एक वेळ. स्पर्धेचं नाव विचारलं तर इंडियन ऍथलेटिक्स सिरीज 2026 चा पहिला टप्पा होता हा. स्थळ कुठे झाले तर कांतीविरा स्टेडियम बंगळुरू. कुठे झालं? कांतीरवा स्टेडियम बंगळुरू या ठिकाणी स्पर्धा झाल्या. कधी झाल्या तर 4 एप्रिल 2026 रोजी. कधी झाल्या होत्या? 4 एप्रिल 2026 रोजी स्पर्धा झाल्या होत्या. आणि खेळाडू कोण होता तर मुरली श्रीशंकर यांनी काय सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ओके, काय जिंकल्याने तर यांनी सुवर्ण पदक हे जिंकलेलं आहे यामध्ये. आणि खेळ प्रकार कोणता तर पुरुषाच्या लांब उडीतील हा प्रकार होता. यापैकी किती मारले त्यांनी? 8.15 मीटर लांब उडी मारून त्या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय? एप्रिल 2026 मध्ये मद्रिद येथे होणाऱ्या, ओके बघा एप्रिल 2026 मध्ये काय मद्रिद येथे झालेल्या लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड, ओके, आणि वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ अवॉर्ड 2026 म्हणून कोणाची निवड झाली आहे? ओके, बघा ही स्पर्धा झाली आहे विद्यार्थी मित्र. कोणाची निवड झाली होती? नोवाक जोकोविच, कार्लोस अल्काराज, मोंडो डुप्लांटिस की लिओनेल मेस्सी. ओके, या ठिकाणी कोणाची झाली होती विद्यार्थी निवड तर स्पोर्ट्समन ऑफ द इयर म्हणून, वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर, ओके, वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर म्हणून निवड ही कार्लोस अल्काराज यांनी झाली. ऑप्शन नंबर बी कार्लोस अल्काराज हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, एप्रिल 2026 मध्ये मद्रिद येथे झालेल्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड 2026 मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2026 म्हणून स्पेनचा सुपरस्टार कार्लोस अल्काराज यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार सोहळा 20 एप्रिल 2026 रोजी मद्रिद मधील सिबेलेस येथे पार पडला. सिबेलेस पॅलेस कुठे पार पडला? हा मद्रिद येथील सिबेलेस पॅलेस येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. आणि यामध्ये जो आहे कार्लोस अल्काराज याला स्पोर्ट्समन ऑफ द इयर, ओके, वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव त्या ठिकाणी करण्यात आला. यानंतर पुढचा प्रश्न बघा. ऑक्टोबर 2026 रोजी होणारा, ओके बघा या ठिकाणी ऑक्टोबर 2026 70वा वार्षिक बॅलॉन डी'ओर पुरस्कार. ओके बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न IMP आहे. आपल्याला सर्वच परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. बघा 17वा वार्षिक बॅलॉन डी'ओर पुरस्कार सोहळा प्रथमच पॅरिसच्या बाहेर, ओके, प्रथमच काय पॅरिसच्या बाहेर खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केला जाईल? आतापर्यंत हा जी स्पर्धा असायची ह्याचा पुरस्कार असायचा बॅलॉन डी'ओर पुरस्कार, आतापर्यंत फक्त कुठे व्हायचा? पॅरिसमध्ये यायचा. यावर्षी प्रथमच पॅरिसच्या बाहेर जात आहे, पॅरिसच्या बाहेर याचं आयोजन केलं जात आहे. मग कुठे जात आहे? त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कुठे? बघा या ठिकाणी ऑप्शन मद्रिद, लंडन, बर्लिन की रोम. तर हा कुठे होत आहे? हा लंडन या ठिकाणी होणार आहे. ऑप्शन नंबर बी लंडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ऑक्टोबर 2026 मध्ये 17वा वार्षिक बॅलॉन डी'ओर पुरस्कार सोहळा प्रथमच पॅरिसच्या बाहेर लंडन या ठिकाणी आयोजित केला जाईल. ओके, कुठे? लंडन या ठिकाणी हा आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या राज्य सरकारने 2026 मध्ये युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेल संस्कार सफलता की नई उडान, बघा या ठिकाणी लक्षात द्या, खेल संस्कार सफलता की नई उडान या टॅगलाईनसह आरोह 2026, बघा कोणता? आरोह 2026 या उन्हाळी क्रीडा शिबिर सुरू केले आहे. ओके, आरोह 2026 हे उन्हाळी क्रीडा शिबिर कोणी सुरू केले आहे? उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश की गुजरात? ते कोणी सुरू केले आहे विद्यार्थी मित्र? तर हे मध्य प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. ओके, कोणी? मध्य प्रदेशने. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा मध्य प्रदेश राज्य सरकारने ज्या विद्यार्थी मित्र आरोह 2026 काय आरोह 2026 या उन्हाळी क्रीडा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. मध्य प्रदेश राज्य सरकारने 2026 मध्ये युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेल संस्कार की और सफलता की नई उडान या टॅगलाईनसह आरोह 2026 या उन्हाळी क्रीडा शिबिरचा उपक्रम जो आहे त्याने सुरू केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची, ओके, MPC मौद्रिक धोरण समिती MPC 6 ते 8 एप्रिल 2026 रोजी झालेली जी बैठक आहे ती बैठक कितवी होती किंवा या बैठकीची MPCच्या बैठकीची कितवी आवृत्ती होती विद्यार्थी मित्र? 58वी, 59वी, 60वी किती आवृत्ती होती? तर ही 60वी आवृत्ती होती. किती होती बैठकी? 60वी आवृत्ती होती जी 6 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान जी आहे ती पार पडली होती. बघा आता या ठिकाणी याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया.
बघा विद्यार्थी मित्र, भारतीय रिझर्व्ह बँक ओके बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीचे म्हणजे एमपीसीचे 6 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान ही बैठक समितीची किती 60वी जी आहे या ठिकाणी 60वी बैठक या ठिकाणी पार पडली आणि ही आर्थिक बैठक 2026-27 ची पहिली मौद्रिक धोरण बैठक होती. ओके 2026-27 या वर्षाकरता ही पहिली मौद्रिक धोरण त्या बैठक त्या ठिकाणी होती. या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? मग या बैठकीचे अध्यक्ष होते आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा. ओके रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण? संजय मल्होत्रा. रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली विद्यार्थी मित्र? तर 1 एप्रिल 1935 ला जी आहे ती रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती. कालावधी काय होता बैठकीचा? 6 ते 8 एप्रिल 2026 रोजी ही बैठक पार पडली. रेपो रेट जो आहे 5.25 वर अपरिवर्तित ठेवला आणि धोरणाची भूमिका तटस्थ राहिली. ओके न्यूट्रल त्या ठिकाणी राहिली आहे. ओके रेपो रेट किती ठेवला आलेला आहे? तर 5.25 इतका टक्के काय रेपो रेट हा ठेवण्यात आलेला आहे. हा पॉईंट लक्षात द्या, परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके आणि जर विद्यार्थी मित्र तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीच्या एमपीसीच्या रेपो दरात किती टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला? 2026च्या बैठकामध्ये तो अपरिवर्तित ठेवण्यात आला. बघा किती टक्के, आताच वरच्याच क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं किती टक्के, तर तो आहे विद्यार्थी मित्र 5.25%. या ठिकाणी बघा सॉरी किती 5.25%. त्यामुळे ऑप्शन नंबर बी 5.25% हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके किती ठेवण्यात आला? हा 25%, 5.25% त्या ठिकाणी हा ठेवण्यात आलेला आहे. यानंतर बघा या ठिकाणी डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीच्या एमपीसीच्या बैठकीत 25 बेसिस पॉझिटिव्ह कमी करून किती 5.25% हा करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, इस्रोने 2 नोव्हेंबर 2025 रोजी श्रीहरिकोटा येथून LVM-3 आणि M5 रॉकेट म्हणजे काय M5 काय बाहुबली याचं नाव काय दिलं बाहुबली, हे वापरून देशाचा सर्वात जड दळणवळण उपग्रह याचं वजन होतं 4400 किलोग्रॅम कोणत्या नावाने प्रक्षेपित केला? ओके बघा या ठिकाणी हा उपग्रह कोणत्या नावाने प्रक्षेपित केला? CMS-03 GST ओके GSAT-20 CMS-03 की AOA ओके बघा AOS-08 काय या ठिकाणी याचं नाव काय CMS-03 या नावाने हा प्रक्षेपित केलेला आहे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. CMS-03 या नावाने हा उपग्रह त्या ठिकाणी प्रक्षेपित केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, इस्रोने 2 नोव्हेंबर 2025 रोजी श्रीहरिकोटा येथून LME-03 M5 म्हणजेच बाहुबली रॉकेटद्वारे CMS-03 आणि GSAT-R3 व GSAT-7R या नावाने देशाचा सर्वात जो आहे जड दळणवळण उपग्रह हा प्रकारचे त्या ठिकाणी प्रक्षेपित केला आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुम्ही जर आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असाल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मे 2026च्या मध्यात कोणत्या राज्यात विनाशकारी वादळ, वीज आणि मुसळधार पावसामुळे 26 जिल्ह्यांवर परिणाम झाला आणि 111 लोकांचा बळी गेला? ओके बघा मे 2026च्या मध्यात कोणत्या राज्यात विनाशकारी वादळ आलं होतं? राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश की पश्चिम बंगाल? तर हे आलं होतं विद्यार्थी मित्र उत्तर प्रदेशमध्ये. ओके कुठे आलं होतं? उत्तर प्रदेश या राज्यात ज्या या ठिकाणी विनाशकारी वादळ आलं होतं आणि यामध्ये या देशभरात जगात या ठिकाणी राज्यातील किती तर 26 जिल्ह्यावर त्याचा खूप परिणाम झाला आणि त्यामध्ये 111 लोकांचा बळी देखील गेला आहे. बघा याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. मे 2026च्या मध्यात उत्तर प्रदेश राज्याला विनाशकारी वादळ, वीज, मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला, ज्यामध्ये 26 जिल्ह्यातील 111 लोकांचा काय मृत्यू झाला. आता हे कधी आलं होतं? मेच्या मध्यात म्हटलं तर तारीख होती बघा विद्यार्थी मित्र 13 ते 14 मे. ओके 13 आणि 14 मे 2026 मध्ये हे वादळ आलं होतं. यामध्ये प्रभावित जिल्हे किती होते? 26 हे प्रभावित जिल्हे होते. किती होते? 26 प्रभावित जिल्हे. यामध्ये सर्वाधिक कुठे झाले? तर सर्वाधिक नुकसान झालं प्रयागराज, मिर्जापूर आणि भदोई. ओके बघा प्रयागराज, मिर्जापूर आणि भदोई या जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान त्या ठिकाणी झालं. हानी काय काय झाली? यामध्ये 111 जणांचा मृत्यू झाला, 72 जण जखमी झाले आणि 170 हून अधिक जनावरांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि 227 घरांचे या विद्यार्थी मित्र नुकसान जे या वादळामध्ये झालं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, जागतिक बँकेने सुधारित केलेल्या प्रतिदिन $3 ओके म्हणजे 2021 नुसार काय पीपीपी
या नवीन आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेनुसार 2022-23 या वर्षात भारताला अत्यंत दारिद्र्याचा दर किती नोंदवला होता भारतातील? ओके बघा 2.3%, 3.7%, 5.3% की 6.1%. बघा भारताचा अत्यंत दारिद्र्याचा दर किती होता? तर हा होता 5.3%. ओके 5.3% म्हणजे ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा जागतिक बँकेच्या सुधारित प्रतिनिधींनी $3 2021चा काय पीपीपी या नवीन दारिद्र्य रेषेनुसार 2022-23 या वर्षात भारताचा अत्यंत दारिद्र्याचा दर हा 5.3% किंवा अचूक जर म्हटलं तर 5.25% हा नोंदवला गेला होता. या ठिकाणी आपल्याला किती 5.3% हे लक्षात ठेवावं लागेल. यानंतर पुढील प्रश्न बघा भारताच्या भविष्यातील नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल ओके NGLV शी संबंधित असलेल्या अलीकडील चर्चेत आलेला प्रोजेक्ट सूर्य आणि सूर्य रॉकेट ओके प्रोजेक्ट सूर्य आणि सूर्य रॉकेट या कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे? बघा भारतीय हवाई दल, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि राष्ट्रीय विमान चालन व अंतराळ प्रशासन. बघा भारतीय या ठिकाणी विद्यार्थी मित्रो तर या ठिकाणी DRDO प्रक्षेपण करते का? नाही. प्रक्षेपित म्हटलंय प्रक्षेपित कोण कोण करते? बघा DRDO करत नाही आणि IMF करत नाही, हे प्रक्षेपित करू शकत नाही. आता प्रक्षेपित फक्त करणाऱ्या दोन संस्था आहेत आणि भारताचं म्हटलं त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके इस्रोद्वारे काय हा प्रक्षेपित करण्यात आला. बघा याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. प्रोजेक्ट सूर्य म्हणजे सूर्य रॉकेट काय आहे विद्यार्थी मित्र? ही भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन द्वारा विकसित केले जात आहे. या प्रकल्पाची मुख्य उद्दिष्ट काय आहेत? PSLV आणि GSLV जे काय दोन्ही लॉन्च व्हेकल आहेत या जुन्या प्रणालीची जागा घेणे आणि भविष्य काळातील अंतराळ मोहिमांना बळ देणे. ओके आतापर्यंत जे प्रक्षेपण आहे PSLV आणि GSLV द्वारे व्हायचे तर यांच्या ठिकाणी नवीन जे आहे नवीन तंत्रज्ञान नवीन जुन्या प्रणालीची जागा जी नवीन प्रणालीने घ्यावी असा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे आणि भविष्यातील अंतराळ मोहिमा यांना बळ देण्यासाठी या ठिकाणी ताकद देण्यासाठी याचा विकसित जे आहे याचा डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे. ओके बघा आता याची पेलोड क्षमता किती आहे म्हणजे किती वजन वाहू शकतो? ओके पेलोड क्षमता म्हणजे वजन वाहण्याची क्षमता किती आहे? तर पृथ्वीच्या निम्न कक्षेत ओके तर हे 30 टन पर्यंतचा भार वाहून नेण्याची क्षमता आहे आणि हा रॉकेट काय रॉकेटचा पहिला टप्पा हा पुनर्वापरता येण्याजोगे आहे. ओके म्हणजे काय रियुजेबल असा डिझाईन याचा केलेला आहे. बघा या ठिकाणी रॉकेट एकदा हवेत गेल्यानंतर नष्ट झाल्यानंतर काय तर त्याचा पुनर्वापर देखील करता येतो. जो पहिला टप्पा असतो त्याचा पुनर्वापर करता येतो. आणि महत्वाच्या मोहिमा कोणत्या तर भारतीय अंतराळ स्थानक BAS 2040 पर्यंत चंद्रावर मानवी मोहिमा पाठवण्याचा भारताचा दीर्घकालीन ध्येयानिशी हा प्रकल्प जो आहे हा जोडलेला आहे. ओके भारताचा जो दीर्घकालीन प्रकल्प आहे त्याच्याशी हा संबंधित आहे त्याच्याशी हा जोडलेला आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्र स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा सायबर गुलामगिरी आणि जागतिक डिजिटल अटक फसवणूक नेटवर्किंग विरुद्ध CBI द्वारे चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चौकशा आणि सायबर कारवाया प्रामुख्याने आशियाच्या कोणत्या भागातून प्रदेशातून कार्यरत असलेल्या सिंडिकेट्स द्वारे केंद्रित आहेत? ओके बघा कोणत्या? पूर्व आशिया, आग्नेय आशिया, पश्चिम आशिया की मध्य आशिया? ओके कोणत्या द्वारे विद्यार्थी मित्रो तर या आग्नेय आशियाद्वारे केंद्रित आहेत. ऑप्शन नंबर बी आग्नेय आशिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रो CBIच्या आंतरराष्ट्रीय चौकशा आणि कारवाया प्रामुख्याने ग्लेम आणि आग्नेय आशिया ओके साऊथ ईस्ट एशिया विशेषतः म्हटलं तर यामध्ये कोण कोण आहे? म्यानमार, कंबोडिया आणि लाओस या देशांमधून कार्यरत असलेल्या सिंडिकेट्सवर केंद्रित आहेत. ओके या देशातून कार्यरत असलेल्या सिंडिकेट्सवर केंद्रित आहेत. विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच RRB ग्रुप डी ओके RRB ग्रुप डी रेल्वे भरतीच्या ग्रुप डी संदर्भात जे काही पेपर आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF हवी असेल ओके स्पष्टीकरणावाली ही PDF तुम्हाला हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके चला आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरत नाही विद्यार्थी मित्र सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.